जाऊया जिथे बोलतायत देवेंद्र फडणवीस। सभेची निवडणूक देखील नाही, देशाच्या लोकसभेची निवडणूक आहे। देशाचा नेता निवडण्याची निवडणूक आहे। कोणाच्या हातात देश सुरक्षित राहील, कोण देशाला विकासाकडे नेऊ शकेल, कोण आमच्या येत्या पिढ्यांचं भाग्य आणि भवितव्य हे बदलू शकेल, याचा फैसला करणारी निवडणूक आहे। आणि या निवडणुकीमध्ये केवळ दोनच पर्याय आपल्या समोर दिसतायत। पहिला पर्याय आहे विश्वगौरव विकास पुरुष नरेंद्र मोदीजी आणि मोदीजींच्या नेतृत्वामध्ये आपली महायुती, एकनाथराव शिंदेजींच्या नेतृत्वातली शिवसेना असेल, अजितदादांची राष्ट्रवादी असेल, आता मनसेही सोबत आहे, आपली रिपाई पण आहे, पिरिपा पण आहे, रासपा पण आहे, अशी एक आपली भव्य अशा प्रकारची महायुती आहे। आणि दुसरीकडे राहुल गांधी यांच्या नेतृत्वात 26 पक्षांची खिचडी आहे। राहुल गांधींच्या नेतृत्वातली 26 पक्षाची खिचडी, असे दोन पर्याय आपल्या समोर आहे। आपली महायुती कशी आहे? आपल्या महायुतीला मोदी साहेबांचं इंजिन आहे। हे इंजिन देशातलं नाही, जगातलं सगळ्यात पॉवरफुल इंजिन आहे। आणि या इंजिनला आपल्या वेगवेगळ्या घटक पक्षांचे डब्बे लागले आहेत। आणि या डब्यांमध्ये दीन दलित, गोर गरीब, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, अल्पसंख्याक, ओबीसी, भटके, विमुक्त सगळ्यांना बसण्याची जागा आहे। ही विकासाची गाडी आहे। या गाडीमध्ये सगळ्यांना बसवून सबका साथ सबका विकास म्हणत ही गाडी पुढे जाते। आणि ज्या क्षणी तुम्ही सुनील तटकरेंच्या घड्याळाची बटन दाबता, त्या क्षणी रायगडची बोगी देखील आमच्या मोदी साहेबांच्या इंजिन सोबत लागते आणि रायगडच्या जनतेला विकासाकडे ती घेऊन जाते। दुसरीकडे काय अवस्था आहे? त्या ठिकाणी डब्बे नाहीच आहे। प्रत्येक जण सांगतो मीच इंजिन आहे। राहुल गांधी म्हणतात मी इंजिन आहे, पवार साहेब म्हणतात मी इंजिन आहे, उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे, मुलायम सिंगांचा मुलगा म्हणतो मी इंजिन आहे, लालू प्रसादचा मुलगा म्हणतो मी इंजिन आहे, स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे, ममता म्हणते मी इंजिन आहे। त्या ठिकाणी सगळे म्हणतात मी इंजिन आहे। पण माझा सवाल तुम्हाला आहे, आपल्याकडे तर बसायला ट्रेन आहे, बसायला सगळ्यांना जागा आहे, इंजिनमध्ये बसायला किती लोकांना जागा असते? इंजिनमध्ये केवळ ड्रायव्हर बसू शकतो, सामान्य माणूस इंजिनमध्ये बसू शकत नाही। आणि त्यांचं इंजिनही कसं आहे? राहुल गांधींच्या इंजिनमध्ये सोनियाजी आणि प्रियंकाजीच बसू शकतात, शरद पवारांच्या इंजिनमध्ये सुप्रियाताई सुळेच बसू शकतात, आणि उद्धव ठाकरेंच्या इंजिनमध्ये आदित्य ठाकरेच बसू शकतात। इतर कोणालाही त्यांच्या इंजिनमध्ये बसायची जागा नाही। बरं, यांचं इंजिनही कसं आहे? यांचं इंजिन असं आहे, राहुल गांधी दिल्लीकडे ओढतात, शरद पवार साहेब बारामतीकडे ओढतात, उद्धव ठाकरे मुंबईकडे ओढतात, स्टॅलिन हे तिकडे दक्षिणेकडे ओढतात। त्यामुळे यांचं इंजिन जागेवरनं हालतही नाही, डुलतही नाही आणि चालतही नाही, ठप्प पडलेलं इंजिन आहे। एकच पर्याय आहे, तो म्हणजे नरेंद्र मोदीजींचा, ज्यांनी या देशाला आज विकासाकडे नेलाय। बंधू भगिनींनो, या देशामध्ये मोदीजींनी काय किमया केली? 10 वर्षामध्ये देशातले 25 कोटी लोक हे गरिबी रेषेच्या वर आले। 10 वर्षामध्ये 20 कोटी लोक जे झोपडीत राहायचे त्यांना पक्क घर मिळालं। देशामध्ये 50 कोटी घरांमध्ये मोदीजींनी गॅस पोचवला। 55 कोटी लोकांना मोदीजींनी त्या ठिकाणी शौचालयाची व्यवस्था करून दिली। 60 कोटी लोकांच्या घरी पिण्याचं पाणी, शुद्ध पिण्याचं पाणी पोचवलं, शुद्ध जल त्या ठिकाणी पोचवलं। 55 कोटी लोकांना 5 लाखापर्यंतचा इलाज हा आयुष्यमान भारतच्या माध्यमातून मोफत दिला। 60 कोटी तरुणांना मुद्राचं लोन, 10 लाखापर्यंतचं लोन बिना तारण आणि बिना गॅरेंटरचं दिलं। आणि याच्यामध्ये 31 कोटी महिला आहेत की ज्या आज मोदीजींमुळे आपल्या पायावर उभ्या राहिल्या आहेत। मोदीजींनी
जवळपास 80 लाख बचत गटांना 8 लाख कोटी रुपये या ठिकाणी दिले आणि महिलांना आपल्या पायावर उभं केलं. कारण मोदीजी म्हणतात एक पुरुष पायावर उभा राहिला तर केवळ पुरुष पायावर उभा राहतो, पण महिला पायावर उभी राहिली तर संपूर्ण परिवार पायावर उभा राहतो. आणि म्हणून आता मोदीजींनी सांगितलं महिला बचत गट जे जे तयार करतील त्याच्याकरता एअरपोर्ट असो, रेल्वे स्टेशन असो, बस स्टेशन असो, सरकारी जागा असो, सगळीकडे विक्री केंद्राचं रिझर्वेशन आता महिला बचत गटांकरता त्या ठिकाणी मोदीजींनी ठेवलेलं आहे. आणि महिला